हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर मी आज संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे। तर संध्याकाळची माझी कामं, मुलांसोबत परत टाइम स्पेंड करणं किंवा त्यांचा अभ्यास घेणं, ह्या सर्व माझं पूर्ण किचन क्लिनिंग नाईटचं काय असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता तर मी स्वयंपाकाला पण एककडं साईड टू साईड घेतलेला आहे। तर आद्विक तोपर्यंत टी व्ही बघतोय, थोडा वेळ टी व्ही बघणार, त्यानंतर त्याला अभ्यासाला बसवणार आहे। तर मी इथं आता वरण चकुल्या मला बनवायच्या आहे, तर तेच मी करायला घेतलेलं आहे। तर त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत मी मागे शेअर केलीच होती, एकदा झटपट तुम्हाला परत एकदा दाखवूनच देणार आहे। तर चला मी आता तुमच्यासोबत जसं माझं रुटीन शेअर करेल नाईट, चला मग। आणि त्याचबरोबर मी कशी पॉझिटिव्ह राहते मुलांसोबत, जॉब करून सुद्धा मी कशी पॉझिटिव्ह राहते, एनर्जी माझ्यामध्ये, ते सुद्धा तुम्हाला सांगते। चला तर मी आता काय करणार आहे, तर आधी स्वयंपाकाची तयारी करून घेते। देवपूजा माझी झाली करून, दिवाबत्ती लावल्या ना घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते आणि मस्त छान फ्रेश वाटतं। त्याच्यानंतर मग मस्त वाटतं घरामध्ये मग स्वयंपाक वगैरे करायला, म्हणून मग मी अगरबत्ती आवर्जून लावते। अगरबत्ती राहिली का मस्त त्याचा धूर वास मस्त छान येत असतो, म्हणून मग मी ते लावून देते पहिल्यांदा, मग स्वयंपाकाला घेते। तर आज मी वरण चकुल्याच बनवणार आहे। तर त्या खूप आवडतात सर्वांना आणि गरम गरम खूप छान पण लागतात, त्याच्यामुळे मग मी तेच बनवून घेणार आहे पटकन। आणि आद्विकचं आता स्टडी पण मी एक साईड टू साईड घेणार आहे, तोपर्यंत मग बाकीची तयारी करतेच आहे। इथे कुकरला लावून दिली, डाळ मिक्स डाळ घेतली, मुगाची तुरीची डाळ मी घेतलेली आहे। आणि इथं आद्विकचं चाललं आहे खेळायचं। आद्विकची बडबड नेहमी चालू असते, माझ्या अवतीभोवतीच तो फिरत असतो आणि त्याच्यासाठी पण मी टाईम देत असते। त्याच्याशी बडबड करणं, त्याच्याशी नाही का गप्पा मारणं, हे माझं चालूच असतं नेहमी। माझी शाळा तर असते, व्हिडिओ शूट पण मी करते, पण मग तेवढाच वेळ त्याला पण देत असते। आता त्याला मी अभ्यासाला पण बसवणार आहे, तर तो अभ्यास करतो मस्त छान व्यवस्थित, त्याला जे सांगितलं ते करतो। आता मी त्याला म्हटलं 1 to 20पर्यंत लिही, कारण की त्याच्या एक्झाममध्ये जे पेपर्स दिले आणि त्याच्यावरती काय काय येणार सिलेबस दिलेला असतो ना, मग त्याला म्हटलं 1 to 20 आणि A to Z आहे। तर त्याला 1 to 20 म्हटलं लिहून दाखव मला पहिल्यांदा तर स्लेटवरती। तर तो ऐकतो आणि दिशू तिचं पण अभ्यास चालू आहे, बेडरूममध्ये बसली ती आणि तिला पण दिलेलं आहे स्टडी करायला मी, ती करते तिची आणि मग काही प्रॉब्लेम आला की मी तिला सांगतच असते मध्ये मध्ये। आणि इथं आद्विकचं पण स्टडी चालू आहे समोर, कसं मला किचनमधून तो दिसत असतो म्हणून मग त्याला मी माझ्या समोर बसवत असते। आणि मी इकडं सर्व चॉपिंग वगैरे करून घेतली, डाळ होते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणून मग परत मग मध्ये मध्ये जसं वेळ भेटला तसं त्याच्याजवळ जाऊन बसायचं, परत बघायचं, असं माझं चालूच असतं। तर हे रोज रात्रीचं असतं माझं हे रुटीनमध्ये, मुलांचा अभ्यास पाहणं, लगेच किचनमध्ये आपलं नाही का स्वयंपाक, हे सर्व गोष्टी बघायच्या असं, जेवणाची तयारी असते माझी, चालूच असतं हे माझं रोजचं डेली रुटीनमध्ये आहे। आणि मी ना थकत तुम्ही म्हणाल तर जॉब पण करते, सर्व व्हिडिओ शूट करते मुलांकडे, तर एवढं कसं पॉसिबल होतं, तर होतं पॉसिबल आपल्यामध्ये जिद्द असेल ना, आपल्यामध्ये जर आपण एक्सायटेड असून त्या गोष्टीसाठी, तर त्या सर्व गोष्टी आपण करू शकतो, असं काही नाही। जेव्हा आपल्याला कंटाळाच करत राहू ना, तर कोणतीच गोष्ट पॉसिबल नसते। आपल्याला लाईफमध्ये काही हवं असेल ना, तर नेहमी ॲक्टिव्ह राहा आणि आनंदी राहा, खुश राहा आणि जास्तीत जास्त कंटाळा येणार नाही अशा पद्धतीने राहा। जर स्वतःची बॉडी एकदम ॲक्टिव्ह असेल ना, तर आपल्याला कधीच कंटाळा येत नाही। आणि म्हणून मी अशी पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये असते नेहमीच, मी अजिबात कंटाळा करत नाही कोणत्या गोष्टीला। तर इथं मस्त छान त्याने लिहिलं, तुम्हाला मी दाखवतेच पुढे। आणि इकडं माझं आता किचनमध्ये 1 to 20 नंबर्स लिहिले मस्त छान है ना आधी, ती कंप्लीट करायची। ओके चला, हां पुसून टाका, ते फडका घे दुसरं पुस त्याला आणि ABCD कंप्लीट कर। ओके
नाही, हाताने नाही. तर त्याचं रायटिंगचं झालं, अजून चालू त्याचं हे काढतो ते काढतो. म्हटलं ठीक आहे थोडंसं त्याला पण त्याच्या मनाने. नंतर मग A to Z त्याला लिहायला लावणार माझ्यासमोर बसून. तर तोपर्यंत मी वरणाला फोडणी देते. आणि आपल्याला वरण आहे ना, वरण चकुल्या बनवताना वरण खूप जास्तीचं करावं लागतं, कारण की त्याच्यामध्ये आपण जी चपाती असते ना ती कट करून टाकत असतो. त्याच्यामुळे वरण पातळ पण करायचं, घट्ट करायचं नाही, ते जेणेकरून मग घट्ट केलं ना तर परत अजून जास्त घट्टपणा येतो आणि चव पण देत नाही आणि खायला पण व्यवस्थित असं पातळ वरण पाहिजे त्याच्यामध्ये. मस्त मग खातं चमच्याने प्यायला पण मस्त छान आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि मला खूप आवडतात. आणि आता घरात सर्वांनाच आवडायला लागले ऑलमोस्ट. मग आद्विकला तर खात नाही. मग मी त्याला एक चपातीचं बाजू ठेवणार आहे, त्याला अंडा रोल वगैरे आज बनवून देणार. खूप दिवस झाले, बरेच दिवस म्हणजे नॉनव्हेज वगैरे सर्व बंद, तर त्याला आता अंडा रोल वगैरे बनवून देणार मी. तर त्याला खाऊ दिला आता थोडे दिवस अजून. तर नंतर माझं मार्गशीर्ष पण असतं, पण मी त्यांना म्हटलं ठीक आहे खातील घरामध्ये बाकीचे, पण मी माझं मार्गशीर्ष पण पुढे लागेलच. त्याच्यामुळे मग मी मुलांना तरी आता देणार, कारण की बरेच दिवस गॅप झाला, नॉनव्हेज वगैरे सर्व त्यांचं बंद केलं होतं मी मध्ये. एक एक सण येत गेले, गणपती, देवी, परत आपलं श्रावण वगैरे असे लागोपाठ येत गेले ना सर्व, त्याच्यामुळे बंद होतं. आणि इथे छान मस्त फोडणी देऊन घेतली. उकळी आली की लगेच मी त्याच्यामध्ये ना पोळी अशी करून त्याला कट करून टाकणार आहे. आणि उकळी आली ना मस्त छान 15-20 मिनटं त्याला शिजू द्यायचं. आणि मी काय करते, जास्त म्हणजे खूप जास्त जाड चपाती करत नाही, बारीक चपाती करते जेणेकरून पटकन शिजतात. वरण चोकीला तर रेडी झालेलं आहे. आता जेवण वगैरे करेल आणि नंतर मग माझं रुटीन शेअर करेल मी नाईट किचन क्लिनिंगचा. तर आता ऑलमोस्ट झालेच आहे, आता जेवण करून घेऊ आम्ही. चला मग नंतर बोलते तुमच्याशी. तर आमचे सर्वांचे जेवणं झाले मस्त छान. आणि मस्त आता जेवणानंतर मग माझं रोजचं हे किचनमध्ये मी काय काय करते कामं, ते हे रोज माझी जेवणानंतरची करूनच ठेवते. मी कधीच कंटाळा करत नाही ह्या गोष्टीसाठी. पहिले तर आपली जेवणाची भांडी घासते, कधीच मी अशी जेवणाची भांडी ना ठेवत नसते बेसिंगमध्ये. आणि त्यांनी काय होतं, किडे वगैरे होतात, म्हणजे झुरळांचा प्रॉब्लेम जास्त होतो अशा ठिकाणी. तर मला माझ्या घरात तुम्हाला एकही झुरळ दिसणार नाही, कारण की मी कधी भांडे ठेवत नाही. मला किती पण वेळ झाला तरी पण मी ठेवत नाही, शक्यतो मला वेळ कधी होत नसतो. पण मी तरी पण रेग्युलरली माझे भांडे क्लीन करत असते. आणि रोज हे केलं ना तर सकाळी सकाळी उठला की लगेच मग स्वयंपाकाची तयारी करणं सोपं पडतं. आणि ना आपण जॉब जेव्हा करतो ना तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला सोप्या पडतात. आणि जेव्हा आपण जर करणार नाही ही कामं, तर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सर्व राडाच दिसतो. मग असं कुठून सुरुवात करावी किचनमध्ये काहीच समजत नाही म्हणजे. आणि मी कसं सकाळी आता हे माझं सर्व आवरेल राहताना, तर सकाळी उठलं का आपलं मस्त छान तयारी करता येते. गरम पाणी पण प्यायला वेळ मिळतो मला. म्हणजे मग तुम्हाला असं वाटत असेल ते स्वतःला मेंटेन पण ठेवायचं, तर त्याच्यासाठी ना सर्व गोष्टी मॅनेज करावं लागतं, म्हणजे आपल्याला तो वेळ पण भेटतो. आणि मी डेली सकाळी कोमट पाणी पित असते 1 ग्लास. त्याच्यानंतर मग स्किन केअर असतं माझं डेली, सकाळी स्किन केअरसुद्धा मी करते. तर ह्या गोष्टी असतात की आपण आपल्यासाठी करत असतो. तर इथे सर्व माझे भांडे क्लीन झाले तुम्ही पाहिले, तर मी लगेच बेसिंग घासून घेते. रोजच्या रोज मी बेसिंग घासत असते, कारण की जर आपण बेसिंग घासला नाही ना ते खूप तेलकटपणा येतो, त्याला जुनं जुनं दिसतं असं. त्याच्यामुळे ना रोजच्या रोज आपण दुपारी संध्याकाळी जेव्हा आपण भांडे घासतो ना तेव्हा आपण लगेचच आपलं बेसिंग क्लीन करायचं, जेणेकरून ते वास येणार नाही बेसिंगचा. नाही तर अक्षरशः वास येतो त्याच्यातून, अन्न चिकन वगैरे जाता मध्ये. बेसिंग जर क्लीन केलं नाही ना तर खरंच खूप वास येतो. आणि तुम्हाला सांगते 8 दिवसातून तुम्ही नक्की काय करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल, जे की मी 8 दिवसातून नेहमी करत असते. तर ते उपाय तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे मी वास येऊ नये म्हणून. तर मी त्या गोष्टी करत असते, तर तुम्हाला पण दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये. तर आता मी पटकन हा ओला कचरा, सुका कचरा सर्व डस्टबिनमध्ये रात्रीच्या रात्री आम्ही टाकून देतो, कारण की घरामध्ये कचरा पण मी ठेवत नाही रात्री. मग लगेच डस्टबिनला आम्ही ठेवतो, कारण की सकाळी त्या मावशी येऊन जातात. त्याच्यामुळे मग लगेच रात्रीच ठेवून देतो. आणि सकाळी आमची जायची पण घाई गडबड असते स्कूलमध्ये, त्याच्यामुळे रात्रीच्याच वेळेस खाली नेऊन ठेवतो कचराकुंडीत. आणि इथं लगेच मी माठ पण इथं भरायला लावून दिलं, कारण की रात्रभरात माठ खूप छान गार होतं. दुसऱ्या दिवशी आम्हाला हा माठ बरोबर होतो. रोज रात्री मी धुवून वगैरे माठ भरत असते, आणि मग दिवसभरात आम्हाला हा माठ बरोबर होतो सर्वांना प्यायला. त्याच्यामुळे मग रोज रात्रीचं हे माठ पण धुण्याचं माझं राहतं. आणि असं क्लीन करून मस्त छान माठ भरून ठेवते, म्हणजे थंड होऊन जातो मस्त नॉर्मली आपलं, नाही का, जसं पाहिजे तसं पाणी. आणि इथं मस्त ठेवून दिलेलं आहे माठ, आणि सर्व क्लीन करून घेतलेलं आहे.
तर त्याच्यानंतर मग मी लगेच इथं स्टाईल थोडंफार तेलकट आपण भांडे घासताना आपलं साबणाचं वगैरे कसं उडत राहताना तर ते लगेच मी स्प्रे करून पुसून घेत असते ती स्टाईल वगैरे. आणि आपण पुसली नाही त्याच्यात धूळ वगैरे पिवळसरपणा येतो आणि ते खूप घाण दिसतं, म्हणून मग मी ना हे रोज इथं असं पुसून घेत असते ही स्टाईलसुद्धा. तर इतकी चकाचक दिसते, तुम्ही पाहाल तर एकदम भारी. माझी अजिबात तेलकटपणा नाही. तुम्ही किचनमध्ये पाहणार ना तर थोडाही तेलकटपणा तुम्हाला दिसणार नाही, कारण की हेच माझं क्लिनिंगचं आहे. मी खूप डीप क्लिनिंग करते आणि तुम्हाला मग दाखवते. असं काही नाही, हे रोजच्या रोज माझ्या क्लिनिंगमध्ये आहे, म्हणून जेणेकरून ना जास्त असं घाण होत नाही पसारा. आणि मी लगेचच गॅस पण क्लीन करून घेते. गॅस ओट्याखाली पण जे खरकटं वगैरे स्वयंपाकात आणि जर पडलेलं असेल ना ते सुद्धा मी पुसून घेते, सर्व काढून घेते. तर तसंच ठेवला ना तर झुरळं होतात, म्हणून मग आपण ह्या अशा गोष्टी क्लीन केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या घरात झुरळं होणार नाही. आणि आपण जर झुरळ झाल्याने लहान मुलं असली तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. झुरळांनी ना सर्वात जास्त पोटदुखीचा त्रास होत असतो, म्हणून मग झुरळं होणार नाही हीच काळजी घ्यायची तुम्ही नेहमी किचनमध्ये. तरी तर लगेच सर्व मी झाडलं. मग नंतर आपलं किचनमध्ये स्वयंपाक करता करता किंवा हे सर्व झटकलं मी ना लगेच झाडझूड करून घेते. तसंच ठेवायचे नाही, थोडे पण अन्नाचे कण असे ठेवायचे नाही, तर ते मी लगेच झाडून वगैरे घेते. तर अशा पद्धतीने रोज रात्रीच्या माझे ह्या तरी क्लिनिंगच्या रूटीन आहे. तर मी हे नेहमी रोज करत असते. त्याच्यानंतर अजून तो उपाय तुम्हाला सांगायचा होता, तो उपाय असा आहे. आता मी गरम पाणी करणार आहे. हे एक आहे ना हे भांडं, त्याच्यामध्ये पूर्ण एक तेवढं गरम पाणी मस्त खूप कडक असं पाणी करून घेणार आहे. आणि हार्पिकचं क्लीनर बेसिन क्लीनर आहे ना पावडर, ती घेतलेली आहे. तर ती मी रोज 8 दिवसातून घेत असते. आणि काय करायचं तुम्हाला सांगते. ती पावडर ना आपण पूर्ण एक पाऊच नाही वापरायचा, तर अर्धा मी वापरते, कारण की 8 दिवसातून करत असते. तर इथं हा हार्पिकचा बेसिन क्लीनर आहे ना, तो अर्धा पाऊच आहे ना, आता अर्धा मी टाकणार आहे ना, अर्धा पुढच्या आठवड्यात. म्हणजे एक असते ना 2दा मी यूज करते. आणि गरम पाणी सर्व ओतून देते बेसिंगमध्ये, जेणेकरून केस, अन्नाचे कण हे सर्व वितळून जातील आणि आपलं बेसिंग खराब होणार नाही. तर अशा पद्धतीने मी क्लीन करत असते माझं किचन. चला मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते माझ्या किचनचा. आणि असं माझं नाईट रुटीन असतं. मी किचनची अशी क्लिनिंग करते, जेणेकरून ना दुसऱ्या दिवशी मला काय होतं, तर दुसऱ्या दिवशी मला म्हणजे इझी पडतं. लगेच सकाळी उठलं ना मग आपल्या नाश्त्याचं बघता येतं, किंवा इतर वेळेस असतं ना की स्कूलची तयारी लवकर माझी होते. तर असं माझं रुटीन असतं. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.